श्री स्वामी समर्थ. भक्त हो, आपले घर हे केवळ विटा मातीचे बांधकाम नसते, तर ते आपल्या स्वप्नांचे आणि ऊर्जेचे केंद्र असते. वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा हा सर्वात महत्त्वाचा भाग मानला जातो. का माहिती आहे? ह्याचं कारण माहिती आहे का? कारण इथूनच घरामध्ये सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. ज्याप्रमाणे आपण आपल्या चेहऱ्याची काळजी घेतो, त्याचप्रमाणे घराच्या प्रवेशद्वाराची काळजी घेणे आवश्यक आहे. अनेकदा आपण कष्ट करतो पण यश मिळत नाही किंवा घरात पैसा टिकत नाही. अशा वेळी वास्तूमध्ये काही छोटे पण अत्यंत प्रभावी बदल करणे गरजेचे असते. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की घराच्या मुख्य दरवाजावर असे कोणते चमत्कारिक चिन्ह काढावे ज्यामुळे गरिबी दूर होईल आणि लक्ष्मीचा कायमचा वास राहील. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अर्धवट माहिती धोक्याची ठरू शकते. वास्तुशास्त्रानुसार घराचे मुख्य द्वार हे सिंहाचे मुख मानले जाते. सुख, समृद्धी आणि आरोग्य हे याच मार्गाने घरात येतात. माता लक्ष्मीचा वास अशाच ठिकाणी असतो जिथे स्वच्छता आणि मांगल्याचे चिन्हे असतात. घराबाहेरून येणारी व्यक्ती किंवा ऊर्जा सर्वात आधी तुमच्या दरवाजाच्या संपर्कात येते. जर तिथे शुभचिन्हे असतील तर नकारात्मक ऊर्जा तिथेच नष्ट होते. घराच्या मुख्य दरवाजावर काढण्याचे सर्वात श्रेष्ठ आणि प्रभावी चिन्ह म्हणजे स्वस्तिक, पण ते काढण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. सु म्हणजे शुभ आणि अस्ति म्हणजे अस्तित्व. ज्यांचे अस्तित्व शुभ आहे ते म्हणजे स्वस्तिक. हे भगवान गणेशाचे प्रतीक मानले जाते. स्वस्तिक हे नेहमी हळद किंवा कुंकूने काढावे. ते किमान 9 बोटांचे म्हणजे 9 इंचांचे असावे. स्वस्तिक काढताना रेषा एकमेकांना छेदणार नाहीत, म्हणजे क्रॉस होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. ते शास्त्रशुद्ध पद्धतीने जोडून काढावे. दरवाजाच्या दोन्ही बाजूंना स्वस्तिक काढल्याने घराला अष्टदिशांचे संरक्षण मिळते. यामुळे घरातील लोकांची बुद्धी स्थिर राहते आणि चुकीच्या कामात पैसा खर्च होत नाही. स्वस्तिकासोबतच आणखी 2 चिन्हे अत्यंत फलदायी ठरतात. एक म्हणजे शुभ लाभ आणि दुसरं म्हणजे ओम. शुभ लाभ हे गणपतीच्या या 2 पुत्रांची नावे आहेत. या 2 नावे दरवाजावर असणे म्हणजे घरात शुभ घटना घडणे आणि व्यवसायात लाभ होणे शक्य होय. हे शब्द केवळ अक्षर नसून तर ते सिद्ध मंत्रांसारखे कार्य करतात. ओम हे ब्रह्मांडाचे प्रतीक आहे. दरवाजाच्या वरच्या भागात मधोमध ओम काढल्याने घरामध्ये दैवी स्पंदने निर्माण होतात. यामुळे घरातील कटकटी आणि चिडचिड कमी होते. चिन्ह काढताना तुम्ही नक्की काय वापरता याला खूप महत्त्व आहे. एक म्हणजे सिंदूर आणि चमेलीचे तेल. हनुमानजींना प्रिय असलेले हे मिश्रण नकारात्मक शक्तींना घरापासून लांब ठेवते. दुसरे म्हणजे अष्टगंध आणि चंदन. जर तुम्हाला घरात शांती हवी असेल तर अष्टगंधाने चिन्हे काढावीत. तिसरं म्हणजे हळद. हळद ही गुरुग्रहाचे प्रतीक आहे. विवाहातील अडथळे किंवा मुलांना प्रगतीसाठी हळदीने काढलेले स्वस्तिक अत्यंत शुभ असते. एक टीप, प्लास्टिकचे किंवा रेडीमेड स्टिकर लावण्यापेक्षा हाताने काढलेले चिन्ह हे स्वतः जास्त जिवंत ऊर्जा देतात. मुख्य दरवाजाची चर्चा करताना उंबरठा विसरून चालणार नाही. उंबरठ्यावर लक्ष्मीची पावले काढणे किंवा लावणे हे धनाच्या आगमनाचे संकेत आहेत. दरवाजाला नेहमी आंबा किंवा अशोक वृक्षांचे पानांचे तोरण असावे. जर हे शक्य नसेल तर झेंडूच्या फुलांचे तोरण नक्की लावावे. यामुळे बाहेरील दूषित हवा आणि ऊर्जा गाळून शुद्ध घरात होते. दररोज सकाळी उंबरठ्याची पूजा करून तिथे छोटीशी रांगोळी काढणे हे साक्षात लक्ष्मीला आमंत्रण देण्यासारखे आहे. स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये आपण पाहतो की शिस्त आणि स्वच्छतेला खूप महत्त्व आहे. स्वामी म्हणतात, स्वच्छता तिथेच ईश्वर. तुमची दरवाजावरील चिन्हे पुसट झाली असतील किंवा त्यावर धूळ साचली असेल तर ते त्वरित पुन्हा काढा. घराबाहेर पडताना दरवाजावरील या चिन्हांचे दर्शन घेतल्यास तुमचे कार्य निर्विघ्नपणे पार पडते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामींचे ब्रीदवाक्य आठवून तुम्ही हे उपाय करता, तेव्हा तुमची श्रद्धा त्या चिन्हांमध्ये शक्ती निर्माण करते. तर मी तुम्हाला सांगतोय त्या चुका नक्की टाळा. चूक पहिली म्हणजे दरवाजाच्या मागे किंवा बाजूला कचराकुंडी ठेवू नका. दुसरी चूक अशी की प्रवेशद्वाराजवळ चपलांचा ढीग असू नये, ते एका बाजूला स्टँडमध्ये ठेवावीत. चूक तिसरी म्हणजे दरवाजा उघडताना किंवा बंद करताना कर्कश आवाज जर येत असेल तर त्याला तेल लावा. वास्तूनुसार हा अशुभ आवाज मानला जातो. चूक चौथी म्हणजे मुख्य दरवाजासमोर कधीही आरसा लावू नका, कारण तो येणाऱ्या सकारात्मक ऊर्जेला पुन्हा बाहेर परावर्तित करतो. तर भक्त हो, वास्तूमध्ये बदल करणे म्हणजे घराचे नशीब बदलणे होय. आजच तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाची पाहणी करा आणि ही शुभचिन्हे श्रद्धेने काढा. तुमची मेहनत आणि स्वामींचा आशीर्वाद मिळून तुमच्या घरात सुख समृद्धीचा वर्षाव नक्की होईल.
तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या दरवाजावर तुम्ही कोणते चिन्ह काढले आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. तुमची सर्व संकटे दूर होत आणि घरचा लक्ष्मीचा अखंड वास राहो हीच प्रार्थना. धन्यवाद.